निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण बेडूक या विलक्षण प्राण्याबद्दल काही मनोरंजक, रोचक आणि आश्चर्यकारक गोष्टी पाहणार आहोत. जून-जुलै महिन्यात पावसाच्या पहिल्या सरी कोसळू लागल्या की आसमंतात डबकी साचतात आणि एक ओळखीचा गमतीदार आवाज ऐकायला येऊ लागतो. तो डराव आवाज सर्वांच्या माहितीचा म्हणजे बेडूकरावांचा. अशी डबकी भरली की त्यांचं आयुष्य फुलून येतं. ओल्या गवतातून, शेतातल्या पाण्यातून, ओढ्याच्या काठावर हे बेडूक उड्या मारायला लागतात. आता निसर्गाने त्यांची ओलसर कांती हिरवी पिवळी रंगवून त्यांना नवचैतन्य आणलेलं असतं. त्यांचं ते ओरडणं म्हणजे जणू पावसाचं स्वागत गीतच असतं. शेतकऱ्यांना तो आवाज शुभसंकेत वाटून त्यांची लगबग चालू होते. त्या आवाजासोबत शेत जमिनीलाही नवीन उमेद येऊ लागते. तर असा हा बेडूक उभयचर वर्गातला प्राणी 37 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर आहे. पृथ्वीवर जमिनीवर वावरणारे जे सर्वात पहिले प्राणी मानले जातात त्यातलाच हा एक. थंड रक्ताचे हे प्राणी सापसारड्यांचे जवळचे नातेवाईक. त्याच्या अगोदर पृथ्वीवरचे सगळे जीव पाण्यात राहायचे. त्यांची पिल्लं पण पाण्यात वाढतात आणि मोठी झाल्यावर ते जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतात. त्यांना जास्त उष्णता आणि जास्त थंडी पण सहन होत नाही. म्हणून तीव्र हवामान झालं की बेडूक स्वतःला जमिनीत पुरून घेतात आणि बाहेरून तापमान योग्य झाल्यावर ते परत बाहेर पडतात. म्हणून कडक उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की लगेच बेडकांचं डराव सुरू होतं. ह्या पृथ्वीवरच्या सर्वात ज्येष्ठ उभयचर प्राण्याच्या जगभरात शेकडो प्रजाती आहेत. उभयचर म्हणजे जे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात असे. बऱ्याच प्रजातींचे बेडूक पाण्यात अंडी घालतात. त्यांच्या अंड्यांना कवच नसतं. ती अंडी एखाद्या जेलीसारख्या पदार्थाच्या पडद्यात गुंडाळलेल्या अवस्थेत असतात. काही प्रजातींमध्ये नर मादीच्या शरीरात अंडी फलित करतात. हे बेडूक पाण्यात असताना फुफ्फुसाऐवजी त्वचेतून श्वसन करतात आणि त्यासाठी त्यांना त्यांची त्वचा सतत ओली ठेवावी लागल्याने ते नेहमी पाणवठ्याजवळच राहतात. बेडकांचे रंग त्यांच्या संरक्षणासाठी असतात. काही बेडूक हिरवे किंवा तपकिरी असतात, काही पिवळे असतात. त्यांच्यामुळे ते झाडांमध्ये आणि परिसरात लपून राहू शकतात. पण काही विषारी बेडूक अतिशय तेजस्वी रंगाचे असतात. बेडकांच्या ओरडण्याचे आवाज प्रत्येक प्रजातीप्रमाणे खूप वेगवेगळे असतात. नर बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी असे आवाज काढतात. ॲमेझॉनमधला गोलायत बेडूक हा जगातला सर्वात मोठा बेडूक समजला जातो. त्याची लांबी 30 सेंटीमीटर आणि वजन 3 किलोपर्यंत सुद्धा असू शकतं. त्याचं जीवनचक्र आधी अंड्यापासून ते लहान गिल असलेल्या टॅडपोलपर्यंतचा काळ असतो. त्यानंतर पूर्ण वाढ झालेला बेडूक असं त्याच्या आयुष्यातलं रूपांतर असतं. बेडूक हा शेतीसाठी आणि पर्यावरणासाठी समतोल राखणारा मोठा मित्र आहे. डास, कीटक आणि अनेक लहान जीव खाऊन ते पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन करतात. म्हणून एखाद्या परिसरात बेडकांची संख्या अधिक असली की ते पर्यावरण निरोगी असतं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे. या बेडकांचे 2 मुख्य प्रकार असतात. एक बेडूक म्हणजे फ्रॉग आणि दुसरा टॉड. बेडूक म्हणजे ते सडपातळ आणि लांबट असून त्यांची त्वचा मऊ, गुळगुळीत आणि ओलसर असते. ते लांब, शक्तिशाली आणि वेगाने उड्या मारतात. प्रामुख्याने पाणवठ्याजवळ, तळी, ओढे, दलदल अशा ठिकाणी असतात. आणि टॉड जे आहेत ते गोलसर आणि जाडसर असून त्यांची त्वचा कोरडी, खरबरीत आणि उंचवट्यांनी भरलेली असते. ते थोडे आखूड असतात, फार लांब उड्या मारत नाहीत. आणि हे साधारणपणे कोरड्या भागात झाडाखाली किंवा मातीत राहतात.
माणसांना जशी संवादासाठी भाषेची गरज असते, तशीच ह्या जीवांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधून संदेश देण्याची गरज असते. पावसाने डबकी भरली की बेडकांचे नर डबक्यांभोवती जमून आवाज करू लागतात. हे आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी आणि दुसऱ्या नराशी स्पर्धा करण्यासाठी असतात. भरपूर पावसाच्या प्रदेशात हे असं बेडकांचं सांघिक ओरडणं एखाद्या पाठशाळेत सामुदायिक पठण करताना जसा आवाज येत असतो तसा त्याचा भास होतो. हे सुंदर संगीत ऐकण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला दूरच्या शांत खेड्यातल्या एखाद्या घरातच जाऊन राहावं लागतं. शेतातून रात्रभर असा येणारा गंभीर आवाज गावाकडच्या प्रत्येकाला माहितीचा असतो. प्रजातीप्रमाणे बेडकांच्या गळ्याखाली 1-2 त्वचेच्या पिशव्या असतात. त्यांना व्होकल सॅक्स असंही म्हणतात. या स्वरयंत्रातून तयार होणाऱ्या आवाजाची तीव्रता या पिशव्यांमध्ये वाढवली जाते आणि मग हा आवाज आजूबाजूच्या परिसरात प्रसारित होतो. बेडकांच्या प्रजातीप्रमाणे वेगवेगळे आवाज ते काढतात. बेडकांना जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळं महत्त्वही दिलं गेलंय. तसंच त्यांच्याबद्दल काही समजुतीही समाजात रूढ असतात. भारतात बऱ्याच ठिकाणी बेडकांचं लग्न लावल्याने पाऊस पडतो या श्रद्धेतून पावसाळ्याच्या सुरुवातीला बेडकांचं लग्न लावलं जातं. आसाममध्ये बेडकाच्या लग्नाला भेकुलिया बिया असं म्हणतात. छत्तीसगड राज्यातल्या रायगड या ठिकाणी 11 सप्टेंबर 2021 साली बैसकीमुडा गावातील दुल्हन पक्ष आणि रायगड सोनाजोरी गावातील दुल्हा पक्ष यांच्यात अगदी विधीपूर्ण आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत 2 बेडकांचं हिंदू विवाह पद्धतीने थाटामाटात लग्न पार पडलं. या खास लग्नाच्या आमंत्रणासाठी लग्नपत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या. हा विवाह ज्यांना बघायचा असेल त्यांच्यासाठी या विवाहाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. एखादी बेडकी घरात आली की ती लक्ष्मी असते आणि त्यामुळे धनप्राप्ती होते, म्हणून तिला हळद कुंकू लावण्याची प्रथा अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधून आहे. अंगणातील दिव्यावर येणारे किडे खाण्यासाठी बऱ्याच वेळेला या बेडक्या घराजवळ अथवा घराच्या आसपास येतात. बेडूक आणि इतर उभयचरांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी दिनांक 20 मार्च रोजी जागतिक बेडूक दिन साजरा केला जातो. पौराणिक कथा, परिकथा आणि लोकप्रिय संस्कृतींमध्ये बेडकांना अतिशय महत्त्व दिलं गेलंय. पारंपरिक चिनी पुराण कथांमध्ये, प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत, मायन संस्कृतीत, बायबलमध्ये बेडकांना महत्त्व दिलं गेलंय. पण आता जगातल्या बेडकांच्या 1/3 प्रजाती ह्या ऱ्हासाच्या मार्गावर आहेत. मानवी हस्तक्षेप आणि वाढतं शहरीकरण, त्यातून होणारं प्रदूषण यामुळे पाणथळ जागा आणि बेडकांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. जगभरात अनेक संवर्धन संस्था आणि जीवशास्त्रज्ञ या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. अन्न साखळीतला हा महत्त्वाचा दुवा अनेक साप, पक्षी, मासे, वटवाघळं यांचं मुख्य खाद्य असतं. बेडकांचा नाश झाला तर त्यापुढील अन्न साखळी तुटून जाईल आणि पर्यायाने बेडकांवर अवलंबून असणाऱ्या इतर जीवांचाही ऱ्हास होईल. आत्ता वाटणारा पर्यावरणातील एक छोटा वाईट बदल पुढे मोठा होत जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात आढळणारे बेडकांचे हे काही प्रकार. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. धन्यवाद.